कसं आहे मित्रांनो, लोकांचं जर आपण मनावर घेतलं ना, तर आपण कुठलाच व्यवसाय करू शकत नाही. त्याच्यामुळं जे आपल्याला आवडतं आहे ते व्यवसाय आपण नक्कीच करायला पाहिजे. कारण कसं असतं माहिती आहे का, परिस्थिती बिकट जर आली तर आपल्यालाच सांभाळून आपल्यालाच सगळं करावं लागतं. कोणी आपल्याला आधार देत नसतं, खरं सांगायचं म्हणजे. आणि शेळीपालन व्यवसाय असा आहे की खरंच किती निगेटिव्ह माणूस झालेला असला आणि किती खचलेला असला तर त्याला सहकार्य करणारा, पाठिंबा देणारा एकमेव व्यवसाय म्हणजे शेळीपालन आहे. याच्यामध्ये तुम्हाला किती अडचण आली तर एक पिल्लू तुम्हाला 5,000च्या पुढंच, 3-4 महिन्याचं बकरू, एक बोकडं असो पाट असो, 5,000च्या पुढं त्याची किंमत तुम्हाला येणार आहे. तर कसं आहे माहीत आहे का मित्रांनो, या जीवनामध्ये आपल्याला एकट्यालाच यावं लागतं आणि एकट्यालाच जावं लागतं. संघर्ष पण आपल्यालाच करावा लागतो, स्वतःलाच करावा लागतो. ज्यावेळेस आपण कुठंतरी हारलो तर लोक नाव ठेवतात, लोक आपला फायदा घेतात. पण त्या फायद्याचं काहीतरी मोल, फायदा घेऊ द्या, हसू द्या, हसणारेच पाहिजे. हसणारे असल्याच्या नंतरच आपण कुठंतरी संघर्ष करतो, जिद्दीनं पुढं जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याशिवाय जोपर्यंत आपल्याला हसणारे नाव ठेवणारे नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. ज्यावेळेस आपल्याला कोणतरी निंदक असतं, ते नाही म्हणत का निंदकाचे घर असावे शेजारी, असं काहीतरी आहे म्हण. तर ते असलंच पाहिजे, निंदक पण असलेच पाहिजे. निंदक असल्याशिवाय आपण संघर्ष करू शकत नाही, आपण पुढं जाऊ शकत नाही, आपण प्रयत्न करू शकत नाही. बऱ्याच काही गोष्टी आहेत जीवनामध्ये घडत असतात आणि ज्यावेळेस खरंच संघर्ष, जेव्हा जीवनामध्ये आपल्या अनेक संकट येतात, अनेक अडचणी येतात, त्यावेळेस आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो. आणि खरे लोक त्याच वेळेस ओळखले जातात ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं. त्यावेळेस आपल्या बाजूनं कोण असतं ना आपल्या विरोधात कोण असतं, त्यावेळेस खरे माणसं ओळखले जातात, खरे नातेवाईक ओळखले जातात, खरे मित्रमंडळ ओळखले जातात, सगळे ओळखले जातात. एक वेळेस संकट नक्कीच यायला पाहिजे. संकट म्हणजे काय माहिती आहे का, संकट म्हणजे हे देवानं घेतलेली परीक्षा आहे एक, की देवाचे असं म्हणणं असतं की तुझ्यासोबत कोण आहे, या परीक्षेमध्ये तो पास झाला की 100% आयुष्यामध्ये पास झाला. ह्या आपण विश्वास असतो आपल्याला, हा माझा तो माझा, आपण याच्यासाठी भावकीसाठी, नातेवाईकासाठी, सगळ्यांसाठी झटत असतो, मित्रांसाठी झटत असतो. पण ज्यावेळेस आपल्यावर वेळ येतो त्यावेळेस लक्षात येतं की बाबा आपलं कोण आहे. असाच प्रसंग माझ्यावरती आलता. त्यावेळेस ना एका मित्राचा फोन, ना नातेवाईकाचा फोन, अशा बऱ्याच काही गोष्टी मला त्यामधून म्हणजे शिकण्यात आल्या. शिक्षण माझं त्यावेळेस झालं ज्यावेळेस माझ्यावर अडचण आली. त्यावेळेस लक्षात आलं खरंच एक वेळेस तरी जीवनामध्ये वाईट दिवस यायला पाहिजे, संकट यायला पाहिजे, तेव्हाच माणसाची खरी परीक्षा होते की खरंच आपण ज्या लोकांवर प्रेम करतो, ज्या लोकांसाठी आपण झटतो, ते लोक खरंच आपल्या कामी येतात का, ते खरंच आपल्याला सहकार्य करतात का. अशा बऱ्याच काही गोष्टी आपल्याला त्या संकटातून खरं सत्य आपल्यासमोर येत असतं. तसंच 2018मध्ये माझ्यावर ज्यावेळेस संकट आलं, अक्षरशः माझा विचार वेगळा होता. पण एक दिवस मी विचार केला की बाबा झाला, आपण ठीक आहे, आपण काही करू शकतो, पण आपलं कुटुंब, आपले मुलं बाळ यांचा विचार करावा लागतो. कधी पण मित्रांनो रागाच्या भरामध्ये कधीच चुकीचा निर्णय घ्यायला नाही पाहिजे. कारण कसं असतं माहिती आहे का, भले आपण रागाच्या भरामध्ये, टेन्शनमध्ये चुकीचा निर्णय घेतो, पण मागं आपल्या पाठीमागं कुटुंब असतं आपलं, बायको असते, मुलं बाळं असतात, आईवडील असतात. बाकीचे द्या सोडून, समजा बाकीचं कोणाचं नाही, पण आईवडील, बायको, मुलं बाळं
यांचे विचार तरी करायला पाहिजे आपण. तेवढा जर आपण वेळ जर खरंच त्या वेळेला जर लक्ष दिलं आणि विचार केला तर आपण त्या संकटातून नक्कीच सामोरं जाऊ शकतो. तोच विचार जर मी त्यावेळेस नसता केला आणि समजा काही जर केलं असतं तर आतापर्यंत म्हणजे मुलाबाळावर बायकोवर उपासमारीची वेळ आली असती. माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, किती पण टेन्शन आलं, किती पण संकट तुमच्यावर आलं तरी पण चुकीचा निर्णय घेऊ नका. संघर्ष आहे जीवनामध्ये, संघर्ष असतंच. तुम्हाला एवढं मोठं जीवन पडलं, तुम्ही किती पण कर्जबाजारी असले तरी पण समोरचं तुम्हाला काहीच करू शकत नाही. तुम्ही जर तुमच्या इमानदारीनं थोडे जर म्हणलं तर देत राहिला तर नक्कीच कोणीच काही करू शकत नाही. फक्त निगेटिव्ह विचार करून आणि स्वतःला म्हणजे काही दोष देऊन फायदा नसतो. जे व्हायचं ते जीवनामध्ये होतच असतं. फक्त याला सामोरं जाण्यासाठी वेळ दिला पाहिजे. नक्की त्याच्यामधून मार्ग निघत असतो मित्रांनो. कारण की खूप अवघड दिवस येतात माणसावर, प्रत्येकावर असतात. काहींवर नसतात, काहींवर असतात. काहींवर कशामुळे असतात की त्याला अनुभव येण्यासाठी देव ही परीक्षा घेत असतो. तर खरोखरच मला तेव्हापासून बरेच काही लोक मी ओळखलेले आहेत जे आपल्या कामाचे नाहीत, ते आपण आपल्या लिस्टमधून बाहेर काढून टाकलेले आहेत. जे आपल्या कामी पडत नाही त्यांना आपण लिस्टमधून बाहेर काढून टाकलेलं आहे आणि त्यांना जीवनामध्ये कधीच आपण आपल्या लिस्टमध्ये घेणार नाही. त्यांना फक्त तोंडापुरतं बोलायचं, कारण ते आपल्या यादीतून निघलेले आहेत. आपण ते आपल्याला धरत नाही त्यांच्या यादीमध्ये, आपण त्यांना धरायचं नाही. विषय कट. 2 शब्द तो बोला, समोरचं बोला, आपण बोलायचं. कारण कसं आहे माहिती आहे का, ही दुनिया मतलबी इथं कामापुरता वापर केला जातो. हे मला तेव्हा कळालं जेव्हा माझ्यावर संकट आलं. त्याच्या अगोदर मी सगळ्यांचे कामं केले, सगळ्या फुकट कामं करून दिले नातेवाईकांचे, यांचे. आता भरपूर काही आहेत, त्यांचे नाव घेऊन काही उपयोग नाही. जे झालं ते झालं आणि ते चांगल्यासाठीच होत असतं. असे दिवस तुमच्यावर जरी आले असले तरी पण धीर धरा, त्याच्यातून आपोआप मार्ग निघतो 100%. फक्त संयम ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जेवढा तुम्ही संयम ठेवसाल तेवढा तुमचा फायद्याचा आहे. संकट जास्त दिवस नसतं, दुपारची सावली आहे. आज माझ्यावर आहे, उद्या तुमच्यावर आहे. उद्या तुमचे चांगले दिवस येतील, उद्या माझे दिवस चांगले येतील. हे दुपारची सावली असते, ही कायमस्वरूपी राहू शकत नाही. सकाळची सावली दुपारी बदलते, संध्याकाळी असं चालूच असतं, रुटीन असते. सूर्य उगवला म्हणजे मावळणार नाही अशी गोष्ट नसते. सगळ्यावर संकट असतात. फक्त आज माझ्यावर, उद्या तुमच्यावर अशा गोष्टी असतात. तर मित्रांनो, काही टेन्शन घ्यायचं नाही. किती पण डिप्रेशनमध्ये असू द्या, किती पण टेन्शनमध्ये असू द्या, फक्त थोडा विचार करा. आपल्या कुटुंबाचा विचार करा, आपल्या मुलाबाळांचा विचार करा, आपल्या आईवडिलांचा विचार करा आणि याच्यातून 100% मार्ग निघतो. चुकीचा निर्णय घेऊ नका. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.